त्या वादळी आणि उन्मादक रात्रीनंतर पुण्याची ती सकाळ अत्यंत शांत पण हवेत एक जडत्व घेऊन उगवली होती. कोथरूडच्या त्या फ्लॅटच्या बाल्कनीत अमर उभा होता. रात्रभर दारू पिल्यामुळे त्याचे डोळे लाल झाले होते आणि डोके ठणकत होते. तेवढ्यात खाली सोसायटीच्या आवारात एक काळी आलिशान कार येऊन थांबली. ती राजेशची कार होती. कारचा दरवाजा उघडला आणि त्यातून अनन्या बाहेर पडली. तिने काल नेसलेली तीच साडी अजूनही तिच्या अंगावर होती, पण तिचे केस विस्कटलेले होते. तिने मागे वळून राजेशकडे पाहिले, त्याला हसून निरोप दिला आणि ती इमारतीच्या दिशेने चालू लागली. राजेशची कार सुसाट निघून गेली. अनन्याने घरात पाऊल ठेवले तेव्हा समोरच अमर गंभीर चेहऱ्याने उभा होता. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. अनन्याच्या मनातही काल रात्री फोन कॉलच्या वेळी घडलेल्या त्या उन्मादक घटनेचा नकळत एक अपराधीपणा दाटून आला होता. अमरने तिचे ते रूप, ते सुस्कारे ऐकले होते याची तिला जाणीव होती, पण दोघांपैकी कोणीच आपली भावना चेहऱ्यावर दाखवली नाही. घरात एक निशब्द, श्वास कोंडणारा तणाव पसरला होता. दोघेही मूकपणे आपापल्या आवराआवरीला लागले. अनन्याने शांतपणे अंघोळ केली आणि ती किचनमध्ये गेली. नेहमीप्रमाणे तिने अमरसाठी नाश्ता तयार केला आणि प्लेट डायनिंग टेबलवर आणून ठेवली. अमर टेबलपाशी येऊन बसला. अनन्या नाश्ता ठेवून परत जाऊ लागली तेव्हा अमरने अचानक तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या मनात संमिश्र भावांचा कल्लोळ सुरू होता, पण त्याने काहीतरी पक्के ठरवले होते. अमरने तिच्या डोळ्यात डोळे घातले. अनन्या, तुला माझ्यापासून घटस्फोट हवाय का? हा प्रश्न ऐकताच अनन्या चमकली. तिने क्षणभर अमरच्या डोळ्यात रोखून पाहिले. तिच्या डोळ्यात एकाच वेळी अनेक भावना दाटून आल्या, पण तिने काहीही न बोलता अत्यंत शांतपणे आपला हात अमरच्या हातातून सोडवून घेतला आणि ती बेडरूममध्ये निघून गेली. अमर हताशपणे तिथेच बसून राहिला. थोड्या वेळाने तो तयार झाला आणि ऑफिसला जाण्यासाठी मुख्य दाराकडे वळला. तेवढ्यात बेडरूमचे दार उघडले. अनन्या बाहेर आली. तिने अमरला थांबवले. अमर, जरा थांबा. अनन्याचा आवाज अतिशय थंड आणि ठाम होता. तुम्ही मघाशी डिवॉर्सबद्दल विचारत होतात ना? तर ऐका, मी राजेश सोबत पुढच्या 6 महिन्यांसाठी युरोप टूरवर चालले आहे. तुम्हाला जर माझ्यापासून डिवॉर्स हवा असेल तर मी युरोपला जाण्यापूर्वी त्याची सगळी कायदेशीर पूर्तता करून टाका. मला काहीही हरकत नाही. हे ऐकून अमर सुन्न झाला. त्याला जणू स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. तो तिथेच सोफ्यावर बसला. त्याने थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास घेतला, पाणी पिले आणि शांतपणे घराबाहेर पडला. पण ऑफिसकडे जाताना त्याच्या डोक्यात एक निर्णय पक्का झाला होता. आज तो बॉस राजेश सोबत थेट आणि खाजगीत स्पष्ट बोलणार होता. ऑफिसमध्ये पोहोचताच अमरने राजेशला खाजगीत बोलण्याचा निरोप दिला. राजेशने त्याला तात्काळ केबिनमध्ये बोलवून घेतले. अमर केबिनमध्ये गेला आणि दार बंद करून खाली मान घालून उभा राहिला. सर, हे सगळं आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय, अमर अत्यंत हतबलतेने म्हणाला. मी अनन्याला डिवोर्स देण्याच्या विचारात आहे. मी तिला मुक्त करतोय. अमरचे हे शब्द ऐकताच राजेश खुर्चीवरून उठला आणि त्याच्यावर प्रचंड रागाने ओरडला. अरे मूर्ख माणसा, काय बोलतोयस तू? तू तिला डिवोर्स देणार? अरे, मी यापूर्वीच तिला अनेकदा सुचवलं होतं की तू अमरला सोड आणि माझ्यासोबत कायमची राहा. मी तुला राणीसारखं ठेवीन. पण तिने मला नेहमी स्पष्ट शब्दांत नकार दिला. आणि का? तर फक्त आणि फक्त तुझा विचार करून. अमरने दचकून वर पाहिले. राजेश टेबलवर हात आपटत म्हणाला, तू तिच्या मनातून उतरला आहेस अमर, पण तिच्या आयुष्यातून नाही. तुझ्या खाण्यापिण्याची तिला आजही काळजी असते. आम्ही दिवसभर बाहेर फिरलो, हॉटेलमध्ये गेलो, तरी संध्याकाळ होताच ती घरी जाण्याचा हट्ट धरते. का? कारण घरी माझा नवरा उपाशी असेल, त्याला वेळेवर जेवण द्यायचं आहे, हा विचार तिच्या मनात असतो.
काल रात्री ती माझ्यासोबत माझ्या फार्म हाऊसवर राहिली, कारण मी खूप हट्ट केला होता म्हणून. राजेश एक पाऊल पुढे आला. आठवड्यापूर्वी मी तिला 6 महिन्यांच्या युरोप टूरवर माझ्यासोबत येण्याची ऑफर दिली होती, पण तिने मला तोंडवर सांगितलं की मी माझ्या पतीला सोडून इतक्या लांब आणि एवढ्या दिवसांसाठी येऊ शकत नाही. तिने तुझ्यापासून लांब जाण्यास स्पष्ट नकार दिलाय आणि तू मूर्खा तिला डिवोर्स देण्याच्या गोष्टी करतोस. बॉसच्या तोंडून हे सगळे ऐकताच पुन्हा एकदा अमरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. ज्या पत्नीला त्याने एका पदासाठी परपुरुषाच्या स्वाधीन केले, ती आजही एका कर्तव्यापोटी त्याचा विचार करत होती, आणि त्याने स्वतःच्या अहंकारापोटी आणि रागाच्या भरात तिला डिवोर्स द्यायचा विषय काढला होता. अमर तडक ऑफिसमधून बाहेर पडला. त्याने गाडी काढली आणि तो सुसाट घराच्या दिशेने निघाला. रस्त्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तो स्वतःला आणि स्वतःच्या महत्वाकांक्षीला शिव्या घालत होता. अमर धावतच घरात पोहोचला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घराचा दरवाजा उघडा होता. अनन्या हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती आणि तिच्या शेजारी तिची युरोपला जाण्याची बॅग भरून ठेवलेली होती. ती फक्त शांतपणे अमरच्या येण्याची वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक भयानक शांतता होती. अमरला स्वतःवर ताबा राहिला नाही. तो रडतच तिच्या दिशेने धावला आणि त्याने अनन्याला आपल्या मिठीत जखडून घेतले. त्याने तिला घट्ट कवटाळले आणि तो लहान मुलासारखा तिच्या छातीवर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. मला माफ कर अनन्या, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. अनन्याने कोणताही विरोध केला नाही. ती शांतपणे सोफ्यावर बसून राहिली. तिने अत्यंत हळूवारपणे अमरच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. तिचा तो स्पर्श अजूनही तसाच प्रेमळ होता, पण त्यात आता हक्क नव्हता, एक निरोप होता. अमरचा रडण्याचा आवेग थोडा ओसरल्यावर तो तिच्या पायाशी खाली जमिनीवर बसला. तिची मांडी अजूनही त्याला आपली वाटत होती. त्याने तिच्या मांडीवर डोके ठेवले आणि तो तिची समजूत काढू लागला. तिला थांबवण्याची गयावया करू लागला. पण अनन्या यावेळी ठाम होती. तिने त्याचे डोके आपल्या मांडीवरून हळूच बाजूला केले आणि अमरच्या डोळ्यात पाहत म्हणाली, अमर, खूप उशीर झालाय. आधी तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षेत आंधळे झालात, आणि जेव्हा मी स्वतःला बदललं तेव्हा तुम्ही रागाच्या भरात आंधळे झालात. तुम्हाला प्रत्येक गोष्ट खूप वेळाने कळते आणि आता ती वेळ निघून गेलीये. नेमकी त्याच वेळी खाली सोसायटीच्या आवारात राजेशच्या गाडीचा मोठा हॉर्न वाजला. तो हॉर्न म्हणजे अनन्याच्या जाण्याची घंटा होती. अनन्या सोफ्यावरून उठली. तिने आपली बॅग हातात घेतली आणि ती दाराच्या दिशेने चालू लागली. अमरच्या तोंडून एक आर्त, वेदनादायी हाक निघाली, अनन्या, नको जाऊ, प्लीज नको जाऊ. अनन्या दारापाशी थांबली. तिने मागे वळून पाहिले. अमर जमिनीवर बसून हात जोडून रडत होता. ती त्याच्या जवळ आली. तिने वाकून शेवटच्या वेळी त्याच्या डोक्यावर अत्यंत प्रेमाने हात फिरवला. तिच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब अमरच्या गालावर पडला. काळजी घ्या स्वतःची, एवढंच ती अत्यंत शांत आवाजात म्हणाली, आणि त्यानंतर मागे वळून न बघता ती बॅग घेऊन दाराबाहेर पडली. घराचा दरवाजा बंद झाला. अमर हॉलमध्ये जमिनीवर सुन्नपणे बसून राहिला. घरात आता फक्त तिची आठवण आणि तिचा सुगंध मागे उरला होता. अमर शांतपणे विचार करू लागला. त्याला आता कळून चुकले होते की त्याने जेव्हा तिला त्या शृंगाराच्या आणि परपुरुषाच्या खाईत लोटले होते, तरीही या घरात त्याला नाश्ता, जेवण सगळं वेळेवर मिळत होतं. त्यातही त्याची आवड निवड जोपासली जात होती. तो ऑफिसमध्ये मिरवत होता आणि ती घरी त्याचे घर सांभाळत होती.
मात्र तो रात्रीच्या त्या फोन कॉलच्या रागाच्या भरात आंधळा झाला आणि त्याने तिला टोकण्याचा प्रयत्न केला, तिला डिवोर्स विचारला. आणि आज त्याने तिला पुन्हा एकदा आणि कदाचित कायमचे गमावले होते. अमरने हताशपणे खिडकीतून आकाशाकडे पाहिले. एक विमान ढगांचा वेध घेत आकाशात झेपावत होते. त्यात अनन्या होती, जी आता स्वतःचे मोकळे आकाश शोधायला निघाली होती. पण 6 महिन्यांनी अनन्या परत येईल का? जरी ती परत आली तरी ती पुन्हा या घरात अमरसोबत राहायला तयार होईल का? अमर तिला पुन्हा पत्नी म्हणून स्वीकारू शकेल का? की ती आल्यावर अमरसोबत डिवोर्स घेणार? अशा अनेक अनुत्तरित छळणाऱ्या प्रश्नांची एक भली मोठी मालिका मागे ठेवून ही भावनिक कहाणी इथेच संपते. ही कहाणी ऐकून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कहाणी आवडली असेल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एक लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा. लवकरच भेटूया एका नव्या कहाणीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.